नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन मिशन आरंभ अंतर्गत आजची आपली ऑनलाईन तासिका आहे आणि आजच्या तासिकेचा विषय आहे आपला इंग्रजी. त्यापूर्वी माझे नाव सांगतो. मी नितीन पवार सर, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड बुद्रुक, तालुका शेवगाव. आज पहा आपण क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सर्जनशील लेखन यामधील आज त्याच्यामध्ये 7 टॉपिक आहेत पहा. त्याच्यामध्ये शॉर्ट नोट, न्यूज, डायलॉग, इंटरनेट, SMS लँग्वेज असे 8 प्रकार आहेत पहा. आता त्यापैकी आज आपण शॉर्ट नोट हा उपघटक पाहणार आहोत आणि उद्याच्या तासिकेला डायलॉग हा उपघटक पाहणार आहोत. तर खूप सोपा आहे पहा. फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐकायचंय आणि एक पेन आणि वही सोबत ठेवा. कारण काय होणार, जे आपल्याला ऑप्शन येणार आहेत, जर नवीन तुम्हाला शब्द वाचला तर पटकन त्याचा स्पेलिंग, उच्चार आणि अर्थ तुम्ही लिहून घेऊ शकता. तर आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आता आजच्या घटकाचं नाव आहे शॉर्ट नोट म्हणजे लहान टीप किंवा चिठ्ठी. आता त्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया. बघा, शॉर्ट नोट म्हणजे महत्वाचा संदेश किंवा निरोप पटकन देण्यासाठी लिहिलेली चिठ्ठी होय. ही तातडीने द्यावयाची लिखित स्वरूपातील माहिती असते पहा. एक छोटीशी चिठ्ठी आहे आणि ती लिखित स्वरूपात असते. तोंडी आपण कधी कधी तोंडी सूचना देतो पहा. पण ही जी असते शॉर्ट नोट, ही म्हणजे एक लिहिलेली 2 ते 3 ओळीमध्ये लिहिलेली एक शॉर्ट नोट असते, चिठ्ठी असते. आणि त्यामध्ये एक संदेश किंवा माहिती किंवा काहीतरी काम सांगितलेलं असतं. या घटकावरील प्रश्न सोडवताना दिलेली शॉर्ट नोट लक्षपूर्वक वाचून समजून घ्यावी. त्यानंतर दिलेले सर्व पर्याय वाचून घेऊन त्याची शॉर्ट नोट बरोबर सांगड घालून योग्य उत्तराचा पर्याय निवडावा लागतो. आता पहा, आपल्या इंग्रजीच्या 25 प्रश्नापैकी कमीत कमी 1 किंवा 2 प्रश्न या टॉपिकवर येत असतात पहा. आता काय करायचं पहा, शॉर्ट नोट दिल्यानंतर या घटकावरील प्रश्न सोडविताना दिलेली शॉर्ट नोट लक्षपूर्वक वाचून समजून घ्यायची. अगोदर शॉर्ट नोट 2 ते 3 ओळीत असते, ती वाचून घ्यायची, समजून घ्यायची. त्याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे किंवा कोण कोणाला संदेश दिलेला आहे ते समजून घ्यायचं. त्यानंतर दिलेले सर्व पर्याय वाचून घेऊन त्याची शॉर्ट नोट बरोबर सांगड घालायची पहा. आपल्याला आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायापैकी आपल्याला ज्या ठिकाणी डॅश डॅश आहे, इनकम्प्लीट सेंटेन्स आहे, त्या ठिकाणी आपल्याला तो पर्याय बसवायचा आहे. पण तो योग्य पर्याय असा घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, शॉर्ट नोट आधी समजून घ्यायची आणि त्या पर्यायाची शॉर्ट नोट बरोबर सांगड घालून आपल्याला योग्य उत्तराचा पर्याय निवडावा लागतो. आता पहा, आपण याच्यावर बरेचसे सरावासाठी प्रश्न घेणार आहोत. पण त्यापूर्वी पण एकदा परत आपण पाहूया की हे प्रश्न सोडवताना नेमके काय करायचे पहा. प्रश्न सोडविण्यापूर्वी दिलेली शॉर्ट नोट किंवा मेसेज एकदा पटकन वाचून घ्या. आता इथं पटकन का म्हटलंय, आपल्याला माहिती एका प्रश्नाला आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनिट वेळ असतो आणि तेवढ्या मिनिटामध्ये हा प्रश्न वाचून, शॉर्ट नोट वाचून लक्षात घेऊन योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो. त्यानंतर शॉर्ट नोट मध्ये दिलेला महत्वाचा संदेश, निरोप समजून घेण्याचा प्रयत्न करा. शॉर्ट नोट दिली आपल्याला 2 ओळीमध्ये. त्याच्यासाठी आता हा जो टॉपिक आहे याच्यासाठी तुम्हाला शब्दसंपत्ती इंग्रजीची चांगली असावी लागते आणि एक सेंटेन्स वाचल्यानंतर त्याचा पटकन अर्थ पण समजला पाहिजे. म्हणजे हे जर तुमचा सराव असेल तर तुम्ही पटकन त्याचं उत्तर तुम्ही शोधू शकता. शॉर्ट नोट मध्ये दिलेला महत्वाचा संदेश, निरोप समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दिलेले सर्व पर्याय वाचून घ्या. आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक प्रश्न सोडवताना आपण त्या प्रश्नाचे 4ही पर्याय वाचून घ्यायला पाहिजे. त्यानंतर त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. नंतर पुन्हा एकदा शॉर्ट नोट वाचा आणि योग्य पर्याय शोधा. याच्या आधी सांगितलं पहा, जो पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्याची त्या शॉर्ट नोटची सांगड घालायची आहे आपल्याला. म्हणजे त्याच्याशी जुळणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अचूक माहिती, संदेशाचे महत्व सांगणाऱ्या पर्यायाचीच आपल्याला निवड करायची आहे. म्हणजे जो आपला बरोबर ऑप्शन असणार आहे तो असा आपला अचूक असायला पाहिजे. पहा, आता यानंतर आपण नमुन्यासाठी काही सॅम्पल क्वेश्चन्स अगोदर पाहणार आहोत आणि त्यानंतर सरावासाठी भरपूर प्रश्न पाहणार आहोत. आता पहा, या ठिकाणी आपण सुरुवात करूया सॅम्पल क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1, रीड द फॉलोइंग नोट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्रत्येक वेळी असा प्रश्न येणार आहे पहा तुम्हाला की खालील नोट वाचा. नोट म्हणजे समजलंय तुम्हाला, एक लिखित चिठ्ठी आहे. ती नोट वाचा आणि चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे 4 पर्यायापैकी आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे. आता पहा, शॉर्ट नोट लिहिताना ती नोट कोणीतरी लिहिलेली असते. आता इथं पहा, इथं जर इथं दिलंय डिअर मदर म्हणजे आईला ही चिठ्ठी लिहिलेली आहे.
तिच्या मुलाने किंवा मुलीने चिठ्ठी लिहिलेली आहे असं काही ठिकाणी येतं किंवा काही ठिकाणी डायरेक्ट शॉर्ट नोट लिहिलेली असते मग त्याचा आपल्याला संदर्भ जोडावा लागतो. आता शॉर्ट नोटचा विषय पहा इथं दिलंय त्यांनी. मदर रिटर्न होम अलॉंग विथ ग्रँड मदर म्हणजे आई आजी बरोबर घरी पोहोचलेली आहे घरी आलेली आहे. ती फाउंड प्राचीस नोट. आता या ठिकाणी प्रत्येक आता तुम्ही हुशार विद्यार्थी आहात पहा तुम्हाला प्रत्येक शब्दाचा आणि वाक्याचा अर्थ समजतो. तो अर्थ समजल्याशिवाय आपल्याला शॉर्ट नोट समजणं अवघड होईल पहा. ती फाउंड प्राचीस नोट. फाउंड म्हणजे सापडले आणि ती घरामध्ये आल्यानंतर आजीसोबत तिला घरामध्ये एक टेबलवर प्राचीने लिहिलेली नोट सापडलेली आहे. पहा ती नोट काय आहे आपण बघूया. डिअर मदर म्हणजे प्रिय आई, आय हॅव गॉट टू बाय बुक. कोणी म्हटलंय हे तर प्राचीने. पहा प्राचीने नोट्स लिहिलेले आहे आणि प्राचीने म्हटलंय की पहा नोट लिहिलेली आहे प्राचीने आणि प्राचीने आईला नोट लिहिलेली. मग ती काय म्हटली नोटमध्ये काय लिहिले त्यांनी. आय हॅव गॉन आउट टू बाय बुक. मी बाहेर गेलेली आहे कशासाठी पुस्तके विकत घेण्यासाठी. पुढचं वाक्य पहा. माय फ्रेंड्स विल स्टे विथ अस. माझे मित्र आता समजा प्राची आहे तिचे मैत्रिणी असतील ती काय म्हणते माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत थांबणार आहेत. प्लीज कुक सम डॅश डॅश फूड. आता पहा आपल्याला इथं डॅश डॅश दिलंय म्हणजे या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे. मग तिने काय संदेश ठेवला आईला की प्लीज कुक सम डॅश डॅश फूड. तिने असं सांगितलं आईला की मला यायला उशीर होईल मी बाहेर गेलेले आहे माझ्यासाठी काहीतरी अन्न बनवून ठेव असं तिने मेसेज दिलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे पहा. तर आपल्याला आता टिप शॉर्ट नोट समजलेली आहे काय दिलंय तिने काय सांगितलंय नेमकी. तिने सांगितलं की माझ्यासाठी काहीतरी अन्न पदार्थ किंवा जेवण बनवून ठेव. आता या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेत पहा. पहिला पर्याय आहे टेस्टी. आता प्रत्येक पर्यायाचा अर्थ आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता टेस्टी म्हणजे तुम्हाला माहिती टेस्टी म्हणजे रुचकर चविष्ट. आपण सगळे पर्याय बघू आणि मग नंतर आपण सध्या नमुना प्रश्न पाहतोय आणि नंतर प्रॅक्टिस घेऊ. मग सगळे पर्याय आपण बघू. टेस्टी म्हणजे रुचकर. त्यानंतर सॉल्टी. आता सॉल्टी हा शब्द सॉल्ट या शब्दापासून बनलेला आहे पहा. सॉल्ट म्हणजे मीठ आणि मिठापासून बनलेलं आहे खारट म्हणजे हा खारट. त्यानंतर बॉईल. बॉईल म्हणजे शिजवलेलं अन्न पहा उकडलेलं अन्न. आणि त्यानंतर चौथा पर्याय आहे पहा रॉ. रॉ याचा अर्थ होतो कच्चे अन्न. आपण इथं लिहू शकतो पहा कच्चे अन्न. मग आता यावरून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही पण पहा कधी कधी शाळा सुटल्यानंतर घरी जाता आणि घरी पोहोचल्या आईला म्हणता आई मला पटकन काहीतरी खायला कर. बरोबर आहे की नाही. पण मग आता इथं पहा माझ्यासाठी काहीतरी खायला बनव किंवा खाद्यपदार्थ बनव. मग ते कसं असावं आता बघा. आता सॉल्टी म्हणजे कोणाला खारट अन्न पदार्थ खायला आवडेल का नाही आवडणार. बॉईल. बॉईल म्हणजे शिजवलेलं पण नाही आवडणार. त्यानंतर कच्चं. कच्चं खायचा पण आपल्याला कंटाळ येतो पहा. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे की टेस्टी फूड. मग या ठिकाणी जे डॅश डॅश दिलंय त्या ठिकाणी आपल्याला शब्द लिहायचा होता टेस्टी म्हणजे शब्द लिहिण्यापेक्षा आपल्याला पर्याय निवडायचा होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. आलं का लक्षात. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. खूप सोपं आहे पहा याच्यामध्ये काही अवघड नाही. काही जास्त म्हणजे ताण घ्यायचं काही नाही. फक्त आपल्याला शॉर्ट नोट वाचून त्याचा आशय समजला की फक्त योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे पहा. क्वेश्चन नंबर 2 पाहूया. रीड द फॉलोइंग नोट अँड आन्सर बाय चुजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पुन्हा एकदा सांगितलंय आपल्याला खालील नोट वाचा आणि योग्य पर्याय निवडा. आता विषय दिलाय पहा. बाय रिडिंग दिस नोट वी कॅन से दॅट ओम अँड आदिस डॅडी इज डॅट डॅट. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी प्रश्न दिलाय पहा. आपल्याला काय करायचंय डॅश डॅशच्या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता बाय रिडिंग दिस नोट वी कॅन से दॅट ओम अँड आदिस डॅडी इज डॅश डॅश. या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा आता ही शॉर्ट नोट लिहिलेली आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं मी शॉर्ट नोटच्या खाली दिलेलं जे नाव असतं पहा युअर डॅड म्हणजे तुमचे वडील. वडिलांनी चिठ्ठी लिहिलेली आहे कोणासाठी फॉर ओम अँड आदी म्हणजे त्यांची हे 2 मुलं आहेत ओम अँड आदी. त्यांच्यासाठी त्यांनी एक नोट शॉर्ट नोट लिहून ठेवलेली आहे. आता आपण त्याचा विषय समजून घेऊया. पहा त्यांनी काय लिहिलंय. आय शॅल नॉट बी एबल टू पिक यू अप आफ्टर स्कूल टुडे. आता मी मगाशी सांगितलं आपलं वाचन चांगलं असेल आणि शब्दसंपत्ती चांगली असेल तर आपल्याला पटकन त्या ओळीचा अर्थ लक्षात येतो. पहा ते काय म्हणतात. आय शॅल नॉट बी एबल म्हणजे मला शक्य नाही मला शक्य होणार नाही. काय शक्य होणार नाही. टू पिक यू अप म्हणजे तुम्हाला घेणं
माझ्यासोबत तुम्हाला घेणं किंवा तुम्हाला माझ्या बरोबर घेणं आफ्टर स्कूल टुडे. आता या ओळीवरून आपल्या लक्षात येईल पहा संदर्भ की ओम आणि आदिचे वडील काय करतात, रोज समजा ते ऑफिसमध्ये आहेत आणि रोज ते काय करतात, शाळा सुटल्यानंतर ओम आणि आदिला त्यांच्या बरोबर गाडीमध्ये घेतात आणि घरी आणतात. हे समजलं आपल्याला. मग त्यांनी काय सांगितलं, मला काय आज शक्य होणार नाही. मग त्यांनी काय संदेश दिलाय, कॅच द बस होम. कॅच म्हणजे पकडा. मग त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही काय करा, मला काय येणं शक्य होणार नाही, मग तुम्ही काय करा, घरी जाणारी बस पकडा. पुढे एक त्यांनी सांगितलंय, बी केअरफुल व्हेन यू क्रॉस द रोड. बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की रस्ता क्रॉस करताना काळजीपूर्वक राहा, काळजी घ्या. त्यानंतर आणखी सांगितलंय त्यांनी, लुक बिफोर यू लिव्ह. याचा अर्थ पहा, आता मराठीमध्ये एक आपण म्हणू शकतो की लुक बिफोर यू लिव्ह म्हणजे काही घडण्याआधी काळजी घ्या. जसं आपण म्हणू शकतो की उडी मारण्यापूर्वी विचार कर. म्हणजे त्यांना असं सांगायचंय की कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करा आधी. त्यांना काय कृती करायची मुलांना, की रस्ता क्रॉस करायचा आहे, रस्त्यावर गर्दी असते, बस पकडायची आहे. आणखी पण त्यांनी एक शेवटचा संदेश दिलाय की रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवा, हेस्ट मेक्स वेस्ट. याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल पहा, हेस्ट मेक्स वेस्ट म्हणजे घाई केल्याने चूक होते. घाई गडबड जर केली तर काहीतरी नुकसान होतं, असा त्यांनी संदेश दिलेला आहे पहा. आणि मग आपल्याला त्यांनी काय विचारलं होतं, इथं प्रश्न दिला होता की रिडिंग दिस नोट, ही नोट्स वाचल्यानंतर आपल्याला काय सांगता येईल की ओम अँड आदिज डॅडी म्हणजे ओम आणि आदिचे वडील हे कसे आहेत. या ठिकाणी आता पहा, आता कसे आहेत म्हणजे त्या ठिकाणी आपण जर ऑप्शन पाहिले तर ते आपले कसे स्वभावाचे आहेत हे आपल्याला तिथं ऑप्शन निवडायचं आहे पहा. मग आपण चारही पर्याय वाचूया. पहिलं आहे स्ट्रिक्ट. आता स्ट्रिक्ट म्हणजे तुम्हाला माहिती, स्ट्रिक्ट म्हणजे काय, एकदम कडक स्वभावाचे असं म्हणूया आपण. स्ट्रिक्ट म्हणजे कडक स्वभावाचे. त्यानंतर ब्रेव. ब्रेवचा अर्थ तुम्हाला माहिती आहे पहा, शूर. त्यानंतर पुढचा आहे केअरिंग. आता हा शब्द आहे पहा, केअरिंग. आणि तुम्ही काय करा, जे शब्द तुम्हाला माहिती नसतील पटकन इंग्लिश शब्द लिहा, उच्चार मी सांगतो आणि अर्थ लिहून घ्या. म्हणजे तुमचा हे शब्द पुन्हा पुन्हा जर रिपीट झाले तर तुम्हाला सांगता येतील पहा. आणि केअरिंगचा अर्थ होतो पहा, काळजी घेणारे. केअर म्हणजे काळजी घेणे आणि त्यापासून शब्द बनलेला आहे पहा, केअरिंग. आणि चौथा ऑप्शन आहे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे आता मजबूत म्हणूया किंवा बळकट म्हणूया. आता पहा, शिष्यवृत्तीचा कुठल्याही विषयाचा पेपर सोडवताना कधी पण दोन पर्याय हे म्हणजे आपले मुद्दाम म्हणजे बोगस म्हणूया आपण त्याला. दोन पर्याय साजेसे नसतात पहा. त्याच्यामुळे असे दोन पर्याय जर आपण आधी कॅन्सल केले आणि नंतर ज्या दोन पर्यायामधून आपल्याला उत्तर निवडायचं आहे पहा. आता ह्या जर नोट्स वरून आपल्या लक्षात आलं की त्या दोघांचे वडील कसे आहेत, त्यांची काळजी करणारे आहेत, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर येऊ शकतं केअरिंग. म्हणजे हे जे दोन आता स्ट्रॉंग आणि ब्रेव आणि स्ट्रिक्ट, आता हे ब्रेव आणि स्ट्रॉंग याच्यामध्ये काय शूर असणं किंवा असं काही त्याचा काही संबंध नाहीये. म्हणून ते जर दोन पर्याय आपण ड्रॉप केले तर उरलेले दोन पर्याय आपल्याला राहतात, केअरिंग आणि स्ट्रिक्ट. आता जर कडक स्वभावाचे याच्यामध्ये त्यांचा स्वभाव कडक दिसून येणार नाही, कारण त्यांनी काळजी घेतलेली, मुलांना काळजीपूर्वक सूचना दिल्या, असं करा असं करा. म्हणून या ठिकाणी आपला उत्तर येणार आहे केअरिंग. आलं लक्षात? पुढे बघूया. क्वेश्चन नंबर 3 वाचा बरं एकदा. पहा, चूज द करेक्ट ऑप्शन. आता या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे. त्या ठिकाणी काही डॅश डॅश वगैरे नाहीये, फक्त आपल्याला पर्याय त्यांनी शेवटी प्रश्न दिलेला आहे पहा. बघा त्यांनी काय, आता या ठिकाणी पहा, नोट्स कोणासाठी आहे, डिअर सोल्जर म्हणजे सैनिकांसाठी नोट्स लिहिलेली आहे. आता कोणी लिहिली ते नाही, पण आपल्याला फक्त त्यातला संदर्भ लक्षात घ्यायचा. पहा काय लिहिलंय, यू सॅक्रिफाईस सो मच टू कीप अवर कंट्री सेफ. आता इथं समजा तुम्हाला नसेल माहित तर शब्द आलाय पहा, यू सॅक्रिफाईस सो मच टू कीप अवर कंट्री सेफ. सैनिक काय करतात की बलिदान देतात पहा, कशासाठी, कीप अवर कंट्री सेफ, आपल्या देशाची रक्षा करण्यासाठी ते म्हणजे बलिदान देत असतात, त्याग करत असतात, सेवा देत असतात. पुढं पहा, थँक्यू. आता या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या बरं का, तुम्ही जर पूर्ण नोट वाचली, मी तुम्हाला नंतर आयडिया पण सांगणार आहे पहा कसं आहे पहा. म्हणजे त्या ठिकाणी एक जरी शब्द आपण पाहिला नोट्स मध्ये, पूर्ण वाचायची पण गरज नाही आणि त्या एका शब्दावरून आपण आन्सर चॉईस करू शकतो पहा. थँक्यू फॉर युअर ब्रेव्हरी. तुम्ही जे धाडस दाखवता देशासाठी, त्याच्यासाठी तुमचे आभार आहेत. पुन्हा एकदा शब्द आलाय पहा, थँक्यू फॉर युअर डेडिकेशन अँड युअर सर्व्हिस टू अवर कंट्री. डेडिकेशन शब्द लिहून घ्या. डेडिकेशन म्हणजे त्याग. पुन्हा तुमचे आभारी आहोत आम्ही कशासाठी, की तुम्ही जो त्याग करताय, देश सेवा करताय, अँड युअर सर्व्हिस टू अवर कंट्री, आपल्या देशासाठी जे तुम्ही
रात्रंदिवस सेवा करता त्याच्यासाठी पण थँक्यू, तुमचे आभार. पुढे यू ऑल आर आवर हिरोज. आता हिरो शब्द तुम्हाला शॉर्ट नोट मध्ये येणार आहे पण आता हिरो म्हणजे काय आपल्या अर्थ काय घ्यायचा आहे हिरो म्हणजे आता नायक पण तसं नाही की जो चांगलं कार्य करतो पण महत्वाचं कार्य करतात त्याला आपण आपल्या दृष्टीने हिरो म्हणूया. सैनिक तुम्ही आमचे हिरो आहात. वन्स अगेन थँक्यू टू ऑल. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना थँक्यू. आता इथं आपल्याला प्रश्न दिलाय पहा व्हॉट दिस नोट इज ऑल अबाउट. या ठिकाणी मग आपल्याला प्रश्न विचारलाय की व्हॉट दिस नोट इज ऑल अबाउट. ही नोट कशाविषयी आहे. आता आपल्याला नोट वरून विषय समजलेला आहे आणि 4 ठिकाणी थँक्यू थँक्यू शब्द आलेला आहे म्हणून आपण पटकन उत्तर शोधू शकतो. 4ही पर्यायाची आवश्यकता नाही वाटली तर थँक्यू थँक्यू या शब्द जर याच्यामध्ये आलेला आहे म्हणून आपण पटकन 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आन्सर लिहू शकतो. पहा त्याचं आहे थँक्स गिव्हिंग. याचा अर्थ आभार मानणे. ही जी नोट्स लिहिलेली आहे सैनिकांसाठी तर ही आभार मानणे त्याचा विषय आहे. तरी पण आपण उरलेले ऑप्शन माहिती म्हणून पाहूया. इन्व्हिटेशन. इन्व्हिटेशनचा अर्थ माहिती तुम्हाला आमंत्रण देणे. त्यानंतर दुसरं आहे परमिशन. परमिशन म्हणजे परवानगी देणे किंवा परवानगी मागणे. आणि चौथा ऑप्शन आहे रिक्वेस्ट. याचा अर्थ असतो विनंती. आलं लक्षात. आपल्याकडं पेपर प्रश्न सोडवताना वेळ फार कमी असतो पहा 1 ते 1.5 मिनिट. आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. तरी पण प्रॅक्टिस म्हणून आपण 4ही पर्यायांच्या आपण माहिती करून घेत आहोत. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 4. वाचा पटकन. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द मूड इन द फॉलोइंग शॉर्ट नोट. चूज द करेक्ट ऑप्शन. आता इथं प्रश्न विचारलाय आपल्याला व्हॉट इज द मूड. आता मूडचा अर्थ आपण सांगू शकतोय पहा मूड म्हणजे काय तर मनस्थिती. आपण म्हणतो आज माझा मूड नाहीये किंवा असं नाही. मूड म्हणजे मनस्थिती. मानसिक स्थिती काय आहे या नोट्स वरून आपल्याला लिहायची आहे पहा. आपण नोट्स वाचूया पटकन. आय एम ऑलवेज डिअर इन युअर आवर ऑफ नीड. आता पहिलं वाक्य जरी आपल्याला संदर्भ नाही लागला तर आपण संपूर्ण वाचून घेऊया म्हणजे आपल्याला संदर्भ लागेल. पण मे हिज ऑर हर साऊल रेस्ट इन पीस. आता या ठिकाणी रेस्ट इन पीस आहे बरं का. वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो. आता पहा पटकन जर आता तुम्ही हुशार आहात पटकन शॉर्ट नोट सगळे संदर्भ वाचायची जरी आवश्यकता नाही पडली तर या ठिकाणी एक शब्द दिलाय पहा सॉरो. आता सॉरोचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. सॉरो म्हणजे दुःख. म्हणजे याच्यावरून ही शॉर्ट नोट दुःखाविषयी आहे असं आपण एक समजून घेऊ शकतो. तरी पण आपण अर्थ पाहूया पहा. आय एम ऑलवेज देअर इन युअर आवर ऑफ नीड. मी नेहमी तुमच्या गरजेसाठी गरजा म्हणजे गरज पूर्ण करण्यासाठी तत्पर आहे. पुढे काय म्हटलंय त्यांनी पहा मे ही साऊल रेस्ट इन पीस. आता हा शब्द तुम्ही जर लक्षात घेतला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल पहा ही शॉर्ट नोट कशाविषयी आहे की कोणीतरी हर किंवा हीच एक व्यक्ती डेड झालेली आहे मृत्यू पावलेली आहे आणि मृत्यू पावल्यानंतर आपण रेस्ट इन पीस त्याला शॉर्ट मध्ये म्हणतो आपण RIP. तुम्हाला माहिती असेल पहा रेस्ट इन पीस म्हणजे त्या मृतात्म्याला शांती लाभो असं एक आपण सांत्वनपर बोलत असतो. आणि मग या ठिकाणी वर्ड फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो. आणि हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझे शब्द अपुरे पडतात. असं एक समजा मी कोणीतरी म्हणजे मी चिठ्ठी लिहिलेली आहे. मग याचा आपल्याला संदर्भ लक्षात आला की ही जी चिठ्ठी लिहिलेली हा जो प्रसंग आहे सिच्युएशन आहे ही कशी आहे दुःखद घटना आहे पहा. आणि दुःखद घटनेच्या वेळेस ही चिठ्ठी त्या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला होता व्हॉट इज द मूड इन दिस फॉलोइंग शॉर्ट नोट. म्हणजे लिहिणारी शॉर्ट नोट लिहिणाऱ्याची मनस्थिती कशी आहे पहा. आपण पर्यायाकडे जाऊया. पहिला आहे हॅपी. आता आनंदी असेल का अजिबात नाही. कोणी मृत व्यक्ती झाल्यानंतर कोणाला आनंद होत नाही. हॅपी कोणीच नसतं पहा. त्यानंतर सरप्राईज. सरप्राईज म्हणजे त्याच्यात काही आश्चर्य आहे का आश्चर्य अजिबात होऊ शकणार नाही. त्याच्यानंतर वंडर. वंडर म्हणजे पण एक आपण एक हे पर्याय घेऊया. वंडर म्हणजे काहीतरी उल्हासित असं म्हणूया. तसं काही मनस्थिती होऊ शकणार नाही. मग पर्याय काय येणार आहे आपला योग्य पर्याय येणार आहे सॅड म्हणजे दुःख. दुःखद घटना आहे आणि मूड कसा आहे लिहिणाऱ्याचा शॉर्ट नोट लिहिणाऱ्याचा मूड दुःखाचा आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे सॅड. पुढे पहा क्वेश्चन नंबर 5. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग नोट. पहा कम्प्लीट करायची नोट आपल्याला म्हणजे ती काय दिलेली आहे इनकम्प्लीट दिलेली आहे पहा अपूर्ण दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला डॅश डॅशच्या ठिकाणी योग्य ऑप्शन
निवडायचा आहे. अगोदर आपण शॉर्ट नोट वाचूया पहा. ऑल पॅरेंट्स. आता मगाशी पहिलं जर लक्षात घ्यायचं आपण की शॉर्ट नोट वरती जे नाव असतं म्हणजे वरचं नाव असतं ती त्यांना लिहिलेली शॉर्ट नोट असते ऑल पॅरेंट्स, आणि खाली जर नाव असेल तर ही त्या व्यक्तीने लिहिलेली असते पहा. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल प्रिन्सिपल म्हणजे एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही शॉर्ट नोट लिहिलेली आहे. कोणाला लिहिलेली आहे? ऑल पॅरेंट्स म्हणजे त्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ही चिठ्ठी लिहिलेली आहे. त्याच्यात काय लिहिलं बघूया आपण. वेलकम टू न्यू इयर. प्रिन्सिपलने लिहिलंय पहा मुख्याध्यापकांनी. वेलकम टू न्यू इयर म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. पुढे काय संदेश दिलाय त्यांनी पहा. टुगेदर वी कॅन मेक दॅट डॅश फॉर युअर चाइल्ड ब्राईट फ्युचर. आणि मुख्याध्यापकांना कसा संदेश द्यायचा आहे, काय सांगायचंय पालकांना की टुगेदर एकत्र येऊन वी कॅन मेक आपण काय बनवू शकतो दॅट डॅश फॉर युअर चाइल्ड ब्राईट फ्युचर. आणि मुख्याध्यापकांनी सांगितलंय की आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी चांगलं त्यांचं गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण एक टिंब बनवूया. आता ते आपल्याला उत्तर इथं शोधायचंय पहा. आता 4 पर्याय बघूया आपण. काय बनवूया? वी कॅन मेक. काय बनवायचंय ते आपल्याला उत्तर शोधायचंय पहा. आता पहिला पर्याय आहे टीम. आता टीम म्हणजे तुम्हाला माहिती, टीम म्हणजे काय? संघ. आता आपण म्हणतो समजा क्रिकेटच्या खेळाडूंची टीम. आपण अर्थ पाहूया नंतर. आता युनिट. युनिटचा अर्थ असतो पहा तुकडी. आता पहा जे सैन्य असतात त्या सैन्यामध्ये असे तुकड्या केलेल्या असतात पहा. सैन्यांची वेगवेगळी तुकडी असते. वेगवेगळ्या प्रकारचं सैन्य एकेका तुकडीमध्ये असतं पहा. आता ग्रुप. ग्रुप म्हणजे माहिती तुम्हाला, ग्रुप म्हणजे गट. आणि चौथा पर्याय आहे पेअर म्हणजे जोडी. ज्यांना शब्द माहित नाही त्यांनी अर्थ लिहित चला, उच्चार ऐकून लिहित चला पहा. आता या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता जर आपल्याला फास्ट जर उत्तर शोधायचं असेल तर मी मगाशी काय सांगितलं की कुठलेही 2 पर्याय जे अनावश्यक वाटतात आपल्याला त्याचा काही संबंध नसतो ते पर्याय आपण आधी कट करू शकतो. आता पहा या ठिकाणी पेअर आहे. पेअर म्हणजे जोडी पहा. दोघांची जोडी नाही होऊ शकणार. मुख्याध्यापक आणि एकच पालक असं नाही होऊ शकणार. ठीक आहे, तो पर्याय गेला. आता त्यानंतर युनिट. युनिट म्हणजे पहा तुकडी. तुकडी म्हणजे पहा ठराविक लोकांची असते. एका सारख्या जे काम करायचंय त्या लोकांची एक तुकडी बनवतात. पण म्हणजे पालक आणि मुख्याध्यापक यांची तुकडी पण नाही होऊ शकणार. आता राहिले 2 शब्द पहा, टीम आणि गट. आता काही नाही तुम्ही उत्तर दिलं असेल की ग्रुप होऊ शकतो. जसं आपण पहा व्हॉट्सअप ग्रुप बनवतो आपल्या इयत्तेच्या मुलांचा, आपल्या वर्ग शिक्षकांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप त्याला गट म्हणतो आपण. पण आता टीम आणि गट याच्यामध्ये जर बारीक विचार केला तर उत्तर आपल्याला मिळू शकतं पहा. गट म्हणजे काय असतं पहा. गट म्हणजे सारख्या विचारांच्या लोकांचा मिळून एक समूह तयार झालेला असतो पहा. त्याच्यामध्ये सर्व लोक म्हणजे व्यक्तींचे विचार सारखे असतात आणि जे काम करायचं असतं पहा त्याच्यामध्ये ते असं सामूहिक काम कोणी करत नाही. प्रत्येक जण आपला वैयक्तिक काम बघत असतं त्याच्यामध्ये. म्हणून आणि टीमचा अर्थ लक्षात घ्या पहा. टीम म्हणजे काय असतं की अनेक लोकांची मिळून म्हणजे ते जे लोक असतात टीम मध्ये ते वेगवेगळ्या विचाराचे असतात आणि त्यांना एक जबाबदारी दिलेली असते. काहीतरी समजा यश मिळवायचं. आपण जी ही टीम बनवली त्या टीम मध्ये काहीतरी चांगलं कार्य करून यश मिळवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते पहा. या ठिकाणी मुख्याध्यापक आणि पालकांना ग्रुप बनवायचा आहे. मग मुख्याध्यापकांसोबत प्रत्येक पालकाची ही जबाबदारी असणार आहे की शाळेतील मुलांच्या फ्युचरसाठी आपल्याला काही प्रयत्न करता येतील. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आपलं टीम. अर्थाला फरक लक्षात आला टीम आणि ग्रुप मध्ये. ग्रुप हा एक सारख्या विचारांच्या लोकांचा असतो. त्याच्यामध्ये काही कोणाला जबाबदारी दिलेली नसते. पण टीम टीम म्हणजे एक आपण टीम वर्क म्हणतो पहा. एखादं कार्य करायचं आपल्याला आपण टीम वर्क घेतो. टीम वर्क नाही करतो. म्हणजे काय असतं टीम मध्ये सर्व लोक कष्ट घेतात आणि सर्व लोकांवर जबाबदारी असते की ते आपल्याला जे दिलेलं टास्क आहे काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण करायचं. म्हणून इथं लक्षात घ्या या ठिकाणी ऑप्शन येणार आहे आपला टीम. पुढे आता पहा क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. सरावासाठी आता तुम्हाला प्रश्न आहेत पहा. भरपूर प्रश्न आहेत आपल्याकडं. आपण आता सरावासाठी आता याचे उत्तर तुम्ही पटकन नोट्स वाचायचे आहे. त्याचे ऑप्शन वाचायचे आहे. ऑप्शनचे अर्थ लक्षात घ्यायचे आहे आणि योग्य ऑप्शन कोणता असू शकतो हे पटकन तुम्ही सांगायचं आहे पहा. आता क्वेश्चन नंबर 1 आहे प्रॅक्टिससाठी. रीड द शॉर्ट नोट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. नोट फ्रॉम पेरेंट्स टू टीचर. आता प्रत्येक वेळी प्रश्न येणार आपल्याला. शॉर्ट नोट वाचा आणि योग्य पर्याय निवडा. पहा आता शॉर्ट नोटचा विषय काय आहे. शॉर्ट नोट फ्रॉम पेरेंट्स टू टीचर म्हणजे या ठिकाणी
पॅरेंट म्हणजे पालकांनी लिहिलेले आहे शॉर्ट नोट. कोणासाठी? टीचरसाठी लिहिलेले आहे. पहा काय म्हटलं नोट मध्ये बघूया आपण. द स्कूल मे हॅव फाउंड अ डॅश डॅश इन यू. पहा पहिलं वाक्य. द स्कूल मे हॅव फाउंड अ डॅश डॅश इन यू बट अवर चाइल्ड फाउंड अ हिरो इन यू. मागाशी पहा म्हटलं होतं हिरो शब्द आला होता. हिरो म्हणजे एक नायक, म्हणजे असा की महत्वाचं काम करणारा, ज्याचं कार्य खूप महान आहे म्हणून आपण त्यांना हिरो म्हणतो. त्यांचं कर्तव्य चांगलं आहे, कार्य चांगलं आहे म्हणून हिरो आहेत. मग पहा हे पालक, आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की पालकांनी काय केलेलं आहे, शिक्षकांना ही एक शिक्षक आहेत पहा, मुलांचे आवडते असतील त्या शिक्षकांना एक नोट लिहिलेले आहे. काय म्हटलं त्यांनी? द स्कूल मे हॅव फाउंड अ डॅड डॅश इन यू बट अवर चाइल्ड फाउंड अ हिरो इन यू. आमच्या मुलांच्या दृष्टीने तुम्ही एक हिरो आहात, चांगलं काम करणारे एकदम हुशार तज्ञ शिक्षक आहात. आणि पण द स्कूल मे हॅव फाउंड अ डॅड डॅश इन यू. मग शाळेच्या दृष्टीने तुम्ही कोण आहात असा प्रश्न विचारलाय आपल्याला, त्याचं उत्तर आपल्याला द्यायचंय. मग शाळेच्या दृष्टीने शिक्षक कोण असणार आहेत पहा, 4 पर्याय बघूया आपण. पहिलं म्हणजे वर्कर. वर्कर म्हणजे कामगार. शिक्षक काही शाळेचे वर्कर नसतात, ते काम करणारे नसतात. तिसरा ऑप्शन बघूया आपण, ट्रेनर. ट्रेनर म्हणजे प्रशिक्षण. शाळेमध्ये शिक्षक फक्त प्रशिक्षण द्यायला नसतात, शिकवायला असतात, म्हणजे हा पण ऑप्शन होऊ शकणार नाही. चौथा आहे डेस्क. आता डेस्क हा समजा याचा इथं होणारच नाही. डेस्क म्हणजे आपण समजा एक टेबल किंवा असं घेऊ शकतो, पण तो पर्याय येऊ शकणार नाही. मग काय राहिलं? टीचर. म्हणजे शाळेच्या दृष्टीने तुम्ही काय आहात? शिक्षक आहात. पुन्हा एकदा नोटचा अर्थ समजून घेऊ आपण. शाळेच्या दृष्टीने तुम्ही एक शिक्षक आहात, पण आमच्या मुलांच्या दृष्टीने तुम्ही हिरो आहात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार होतं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 आहे पहा आपल्या सरावासाठी. चूज 2 करेक्ट ऑप्शन. आता पहा तुम्हाला माहिती कधी कधी प्रश्न देतात आणि त्या प्रश्नामध्ये 2 ऑप्शन निवडायचे असतात. पहा या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन निवडा असं सांगितलेलं आहे. पहा आता पहिलं आपण शॉर्ट नोट विषय समजून घेऊया. प्लीज डॅश डॅश. आता इथं पहा डॅश डॅश आणि या ठिकाणीच आपल्याला 2 पर्याय लिहायचे आहेत. पहा 2 शब्द लिहायचे आहेत. पहा प्लीज डॅश डॅश ईशा फॉर बिईंग लेट. आता आपल्या लक्षात आलं पहा ईशाला काय झालेलं आहे? बिईंग लेट म्हणजे थोडक्यात घरी यायला उशीर झालेला आहे. ती वॉज आउट विथ हर फ्रेंड. तिला का उशीर झाला? की ती तिच्या मैत्रिणी बरोबर बाहेर गेलेली होती, त्यामुळे तिला यायला उशीर झालेला आहे. आणि ही शॉर्ट नोट लिहिलेली आहे पहा, युअर डॉटर. युअर डॉटर म्हणजे मुलींनी लिहिलेली आहे. कोणाला लिहिलेली असेल? तिच्या आईला किंवा वडिलांना. आणि मग काय लिहिले? आता प्रसंग कसा आहे पहा, ईशा फॉर बिईंग लेट. आता उशीर झालेला आहे. पहा तुम्हाला पण कधी कधी शाळेत यायला उशीर होतो आणि मग त्यावेळी काय करतो आपण? शिक्षकांना सॉरी म्हणतो किंवा मला यायला उशीर झाला, बरोबर की नाही? मग या ठिकाणी सिच्युएशन अशी आहे की बिईंग लेट, उशीर झालेला आहे, त्यामुळं युअर डॉटर मुलीने एक आईला चिठ्ठी लिहून ठेवलेली की ईशाला यायला उशीर झालेला आहे, मग तिला काय कर? पहा आता आपण पर्याय बघूया. आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहे. पहा आता पहिला आहे एक्सक्यूज. एक्सक्यूज कधी म्हणतो आपण पहा, जर आपल्याकडून चूक झाली आणि ती चूक आपल्याला म्हणजे पुढच्या व्यक्तीला सांगायचं की माझ्याकडून चूक झाली, एवढ्या वेळेस मला माफ कर किंवा सोडून दे, तेव्हा आपण एक्सक्यूज वापरतो. हा एक पर्याय होतो पहा. त्यानंतर विश. आता विश म्हणजे या ठिकाणी काही शुभेच्छा द्यायचा विषय आहे का? नाही, उलट चूक झालेली आहे, चुकीबद्दल क्षमा मागायची आहे, म्हणजे विश होणार नाही. त्यानंतर थँक्स पण होईल का? नाही, आभार मानायचं काय कारण नाही. उशीर झालेला आहे घरी यायला, आपल्याकडून चूक झालेली म्हणून थँक्स पण होणार नाही. आणि मग दुसरा ऑप्शन होईल आपला सॉरी. म्हणजे या ठिकाणी उशीर झाल्यामुळे आपण सॉरी बोलू शकतो आणि एक्सक्यूज पण बोलू शकतो. समजतंय ना? पुढे पहा क्वेश्चन नंबर 3. खूप सोपं आहे पहा, याच्यामध्ये काहीच नाही, फक्त शॉर्ट नोटचा विषय सिच्युएशन लक्षात घ्यायची. काय आपल्याला प्रश्न विचारलाय किंवा डॅश डॅशच्या ठिकाणी कोणता पर्याय लिहायचा हे फक्त आपल्याला पर्यायातून निवडून लिहायचं आहे. पहा क्वेश्चन नंबर 3 पहा. हिअर इज अ नोट बाय मदर टू हर डॉटर. पहा लगेच आपल्या लक्षात येतं या ठिकाणी नोट कोणी लिहिली? आईने लिहिली. बाय मदर कोणासाठी लिहिली? हर डॉटर, तिच्या मुलीसाठी लिहिलेली आहे. टू कम्प्लीट सर्टन टास्क ऍज सी इज ऑलवेज अवे फ्रॉम होम. आणि कशासाठी आईने नोट ठेवली तिच्या मुलीसाठी? की टू कम्प्लीट, एक तिला काम दिलेलं आहे पहा. आणि आई आहे अवे फ्रॉम होम, आई बाहेर गावी गेलेली आहे घरापासून आणि तिने मुलीला एक काम दिलेलं आहे.
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता मग आपल्याला ती शॉर्ट नोट वाचून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा आईने काय म्हटलंय, डिअर रिया, प्रिय रिया. पहा युअर मदर म्हणजे आईने चिठ्ठी ठेवलेली आहे रियासाठी. पहा काय म्हणते आई, गो टू पोस्ट ऑफिस अँड कलेक्ट पोस्ट. गो टू पोस्ट ऑफिस, कुठं जा, पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि कलेक्ट पोस्ट म्हणजे आपलं जर काही पार्सल वगैरे पत्र वगैरे आलं असेल तर ते गोळा कर म्हणजे ताब्यात घे. पुढं काय सांगितलं पहा तिने, युअर ग्रँड मदर इज नॉट डॅश डॅश. पहा आता तिने काय सांगितलंय की तुझी आजी इज नॉट डॅश डॅश. आता या ठिकाणी आपल्याला पुढं वाचल्यानंतर संदर्भ लक्षात येईल. पहा पुढं त्यांनी सांगितलंय, पहा अजून एक संदेश दिलाय, व्हिजिट हर, तिची भेट घे, ऍड गिव्ह प्रिस्क्राईब मेडिसिन. आणि आजीची भेट घे आणि तिला प्रिस्क्राईब मेडिसिन म्हणजे जे डॉक्टरांनी सुचवलेले दिलेले लिहून दिलेले औषधं आहेत ते औषधं तिला दे. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, पहा एक शब्द जर बघितला आपण मेडिसिन, या शब्दावरून आपल्याला सगळं संदर्भ लक्षात येईल. पहा मेडिसिन म्हणजे औषध, म्हणजे आजी आजारी आहे आणि तिला औषध द्यायला सांगितलेलं आहे. आता पहा पण आता या ठिकाणी आपण गायगाईत काय करू शकतो, पहा ग्रँड मदर कशी आहे, आजारी आहे. आपण आता इथं सांगितलंय, आईने सांगितलंय की तिला औषध दे. मग आपण पटकन काय म्हणू शकतो की आजी आजारी आहे आणि आजारीसाठी आपण पटकन सिक किंवा इल किंवा इन पेन यापैकी एखादा पर्याय पटकन चॉईस करू शकतो. पण इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे. पहा इथं काय म्हटलंय, युअर ग्रँड मदर इज नॉट डॅट डॅश. नॉट डॅट डॅश म्हणजे आपल्याला माहिती आजारी आहे पण ती काय नाही, आजारी असल्यावर काय नसतं, तर आजारी असल्यावर काय नसतं, वेल नसतं. वेल म्हणजे चांगलं किंवा चांगलं तब्येत नसते पहा आपण त्याला म्हणतो. मग या ठिकाणी ऑप्शन काय येणार आहे आपल्याला, युअर ग्रँड मदर इज नॉट वेल. तुझी आजी ठीक नाहीये, तिची तब्येत ठीक नाहीये म्हणून तिला औषध दे असं या ठिकाणी आईने रियाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी थोडीशी काळजी घ्यायची होती. पण असे फसवे प्रश्न येतात आपल्याला, आपण पटकन म्हणू मेडिसिन द्यायचंय म्हणजे आजी आजारी आहे, मग आजारीसाठी शब्द विचारला काय आपल्याला पर्याय, मग आपण पटकन हा देऊ शकतो, पण तसं करायचं नाही. काळजीपूर्वक नोट्स वाचून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पहा पुढे आहे क्वेश्चन नंबर 4, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. पुन्हा पहा आपल्याला काय सांगितलंय, 2 पर्याय निवडायचे सांगितलेले आहेत. मग आता नोट्स बघूया आपण. थँक्यू फॉर व्हिजिटिंग अस. कोणीतरी म्हटलंय की थँक्यू फॉर व्हिजिटिंग अस, आम्हाला भेट दिल्याबद्दल तुमचे आभार. द चिल्ड्रन डिड हॅव फंटास्टिक मॉर्निंग ॲज प्रॉमिस. म्हणजे तुम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे आज मुलांची सकाळ खूप फंटास्टिक म्हणजे मजेत गेलेली आहे, आनंदात गेलेली आहे. आणि मग या ठिकाणी पहा त्यांनी पुढं काहीतरी बोलायचं आहे. पहा त्यांना पुढं काहीतरी आपल्याला त्यांना बोलायचं आहे, सांगायचं आहे. मग पुढचा शब्द काय येईल पहा, सिच्युएशन लक्षात आली. थँक्यू फॉर व्हिजिटिंग अस म्हणजे कोणीतरी म्हटलंय की तुम्ही आम्हाला भेट दिल्याबद्दल तुमचे आभार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे तुम्ही भेट दिल्यामुळं आमच्या मुलांची आज सकाळ खूप चांगली गेलेली आहे. आणि पुढं काहीतरी त्यांना बोलायचं आहे आणि ते डॅशच्या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडायचा आहे. मग अशा ठिकाणी पहा आपण पर्याय बघूया. आता सॉरी म्हणू शकतो का, नाही. थँक्यू तुम्ही आम्हाला भेट दिल्याबद्दल सॉरी कसं म्हणणार, म्हणजे हा ऑप्शन पूर्ण चुकीचा आहे. त्यानंतर पुन्हा गुड मॉर्निंग म्हणणार का, नाही म्हणणार. सकाळ झालेली आहे, शेवटी आपण कधी गुड मॉर्निंग म्हणत नाही, गुड मॉर्निंग आपण सुरुवातीला म्हणतो म्हणजे तो पण पर्याय येणार नाही. त्यानंतर थँक्यू. आता एकदा थँक्यू म्हटल्यानंतर पुन्हा थँक्यू म्हणायची काही आवश्यकता नाहीये. आणि मग राहिला शेवटचा पर्याय काय, सी यू सून. बघा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला भेटते आणि ती निघताना आपण पुन्हा तिला काय म्हणतो, सी यू सून म्हणजे आपण पुन्हा भेटू, बरोबर आहे की नाही. म्हणून या ठिकाणी शेवटी आपल्याला ज्या डॅशच्या ठिकाणी ऑप्शन लिहायचा होता सी यू सून म्हणजे आपण पुन्हा भेटू. म्हणजे हे आपलं ऑप्शन नंबर 4 इज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आलं का लक्षात. ठीक आहे पुढे पाहूया. क्वेश्चन नंबर 5 पुन्हा एक शॉर्ट नोट दिली आपल्याला. पहा गिवन बिलो इज अ नोट ऑफ ग्रँड मदर टू हर ग्रँडसन. पुन्हा एकदा लक्षात घ्या, इथं दिलंय आपल्याला की नोट्स कोणी लिहिली, ग्रँड मदरने लिहिलेली. कोणासाठी लिहिलेली, ग्रँडसन. एका आजीने तिच्या नातवासाठी शॉर्ट नोट लिहिलेली आहे. आणि पुढे दिला आपला प्रश्न, कम्प्लीट द नोट विथ करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी कम्प्लीट नोट करायची आपल्याला. या ठिकाणी डॅट डॅट दिले आहे, या ठिकाणी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. पहा शॉर्ट नोट वाचूया आपण. पहा
आय एम फाईन हिअर, मी इथे छान आहे, चांगला आहे. आय एम टेकिंग गुड केअर ऑफ माय सेल्फ, मी माझी स्वतःची चांगली काळजी घेत आहे. कोणी नोट लिहिली लक्षात आपल्या आलं पाहिजे. नातवाने आजीला नोट, बिलो इज नोट ऑफ ग्रँडमदर टू हर ग्रँडसन सॉरी ग्रँडमदर ग्रँडसनला सांगते पण नोट लिहिलेली आहे. आजीने नातवाला लिहिलेलं आहे की माझी तब्येत चांगली आहे. आय एम टेकिंग गुड केअर ऑफ माय सेल्फ, मी माझी काळजी चांगली घेत आहे. आता पुढं पहा, दॅट गॉड ब्लेस यू अँड गिव्ह यू हेल्दी ॲज वेल ॲज वेल्दी लाईफ. आता पहा, गॉड ब्लेस यू आपण कधी म्हणतो की शुभेच्छा देताना, बरोबर आहे की नाही. गॉड ब्लेस यू म्हणजे देव तुझं चांगलं करो किंवा देवाच्या कृपेने तू तुझं चांगलं हो, असं जेव्हा आपण शुभेच्छा संदेश देत असतो त्या ठिकाणी पहा. मग आता गॉड ब्लेस यूच्या अगोदर कोणता शब्द येणार हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. पहा पर्याय बघूया आपण. आता पहा, कॅन, तुम्ही जर विचार केला पहा, कॅन, माईट आणि एबल टू हे काय आहेत, मोडल वर्ब आहेत. पहा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सहाय्यक क्रियापदे आपल्याला आहे पहा इंग्रजी व्याकरणामध्ये. मग आता कॅन, माईट आणि एबल टू हे मॉडल वर्ब आहेत. ते कशासाठी वापरतात की शक्यता दाखवण्यासाठी, पॉसिबिलिटी, शक्यता जेव्हा आपल्याला वर्तवायची असते तेव्हा हे शब्द वापरतात. मग या ठिकाणी शक्यता आहे का, नाही. गॉड ब्लेस यू म्हणजे आशीर्वाद दिलेले आहेत आजीने मुलाला, म्हणून या ठिकाणी काय पर्याय येणार आहे आपला, मे गॉड ब्लेस यू. आपण पहा शाळेमध्ये वर्गामध्ये पण एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असला की आपण काय म्हणतो, हॅपी बर्थडे टू यू, आणि शेवटी म्हणतो मे गॉड ब्लेस यू, म्हणजे एक आशीर्वाद देण्यासाठी. मग गॉड ब्लेस यूच्या अगोदर मे हा शब्द असतो, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 6. रीड अ शॉर्ट मेसेज फ्रॉम मदर टू हर डॉटर. पुन्हा लक्षात घ्या, हा मेसेज कोणी लिहिलाय, आईने लिहिलाय. चिठ्ठी कोणी लिहिलेली आहे, आईने. कोणासाठी, हर डॉटर, तिच्या मुलीसाठी. पहा ही शॉर्ट नोट लिहून ठेवलेली आहे. चूज द करेक्ट ऑप्शन, आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. शॉर्ट नोट मध्ये काय लिहिलंय, डिअर डॉटर, प्रिय मुलगी, प्लीज बी इन कंपनी ऑफ गुड फ्रेंड. बघा आता तुमच्या सिच्युएशन लक्षात आली असेल की आई असं का म्हटले आहे, तर तिची मुलगी कुठं गेलेली आहे, बाहेर गावी शिकायला आहे, हॉस्टेलला आहे. आणि मग ती काय तिला सांगते की प्लीज बी इन कंपनी ऑफ गुड फ्रेंड, चांगल्या मैत्रिणीमध्ये राहा, चांगल्या मित्रांमध्ये, हुशार मित्रांमध्ये राहा, असं आई सांगते. डॅट हार्ड, या ठिकाणी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. डॅट हार्ड आणि टेक केअर, तुझी काळजी घे. आणि आता या ठिकाणी डॅट हार्ड, आता सिच्युएशन आपल्या लक्षात आले की मुलगी बाहेर शिकायला आहे, मग तिला आई काय सांगणार, हार्ड म्हणजे काय, कष्ट घे. आता कशाविषयी कष्ट घे, आता तुम्ही पण विद्यार्थी आहात पहा, तुमचे पण आई वडील किंवा आम्ही शिक्षक पण तुम्हाला सांगतो वर्क हार्ड, चांगलं कष्ट करा, चांगला अभ्यास करा, असं सांगतो की नाही. मग या ठिकाणी पर्याय कोणता येऊ शकतो पहा. आता आपल्या जर शॉर्ट नोटची सिच्युएशन लक्षात आली, विषय जर समजला, तर पटकन आपण चारही पर्याय बघायची काही गरज नाही. पटकन आपण एक पर्याय जो आपल्याला योग्य वाटतो तो आपण निवडू शकतो. मग काय सांगितलं असेल आईने तिला, वर्क हार्ड. वर्क हार्ड म्हणजे चांगलं काम करा. आता काम विद्यार्थ्याचं काय काम आहे, वर्क हार्ड म्हणजे चांगला अभ्यास करा, असं आईने संदेश दिलेला आहे. बाकीचे पर्याय जरी नाही बघितले तरी चालतं आपल्याला. पहा वॉक हार्ड म्हणजे काय, तिथं काही चालण्याचं काही नाहीये, रन पळण्याचे पण काही नाहीये तिथं, कीप हार्ड हे पण नाही होऊ शकणार, म्हणून वर्क हार्ड हा आपला योग्य ऑप्शन होणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. लक्षात येत आहे ना, खूप सोपं आहे. फक्त काय करायचंय पुन्हा एकदा सांगतो, शॉर्ट नोट वाचायची आहे, त्याच्यातील सिच्युएशन संदर्भ लक्षात घ्यायचा आहे आणि त्याची सांगड घालून पर्यायाची सांगड घालून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 बघूया. गिव्हन बिलो इज अ नोट ऑफ फादर टू हिज सन. पुन्हा एकदा त्यांनी सांगितलंय वडिलांनी शॉर्ट नोट लिहिलेली आहे, कोणासाठी, त्यांच्या मुलासाठी. पहा हे जर आपल्या लक्षात आलं तर पटकन आपल्याला संदर्भ लक्षात येतो. रीड द नोट अँड कम्प्लीट इट बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन. पुन्हा एकदा नोट वाचून आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं असं सांगितलेलं आहे. पहा आपण नोट वाचूया. आय होप आय हॅव अ ग्रेट डे अहेड. त्यांनी असं लिहून ठेवलंय मुलासाठी की मला असं वाटतंय की आजचा दिवस माझ्यासाठी चांगला जाणार आहे. आय एम गोइंग आउट ऍज आय हॅव टू अटेंड दॅट डे. आणि मी आता लगेच पटकन घरातून बाहेर जात आहे, कशासाठी,
टू अटेंड म्हणजे जॉईन करणं किंवा समजा आपण म्हणतो मीटिंग अटेंड करण्यासाठी जॉईन करण्यासाठी आय हॅव टू अटेंड दॅट मीटिंग ऍट ऑफिस. आणि मग त्यांनी काय म्हटलंय की मी लगेच घराच्या बाहेर जात आहे. कशासाठी? की मला ऑफिसमध्ये एक मीटिंग अटेंड करायची आहे. पण आता आपल्याला या शब्द का आपल्याला प्रश्न काय विचारलाय की ती मीटिंग केव्हाची आहे, किंवा आता ऑप्शन जर पाहिलं आपण अर्ली, मिड नाईट, लेट, मिड आफ्टरनून म्हणजे मीटिंग कधी आहे. त्यांनी काय म्हटलंय की मी लगेच घरातून बाहेर जात आहे, मला एक मीटिंग अटेंड करायची आहे. मग त्यांनी काय म्हटलंय आता आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे की मीटिंग कधी आहे पहा. आता या ठिकाणी पहा मिडनाईट मीटिंग होऊ शकणार नाही. जर आज रात्री मीटिंग असेल तर ते आता कशाला बाहेर जातील, नाही जाऊ शकणार. लेट मीटिंग पहा, उशिरा जर मीटिंग असेल तर ते लगेच घराच्या बाहेर जातील का, नाही जाऊ शकणार. मिड आफ्टरनून म्हणजे दुपारनंतर जर मीटिंग असेल तर ते सकाळीच बाहेर जातील का, नाही. म्हणून आपला योग्य ऑप्शन येणार आहे अर्ली मीटिंग. ते काय म्हणतात की मला लवकर मीटिंग अटेंड करायची आहे म्हणून मी लगेच घराच्या बाहेर जात आहे, अशी शॉर्ट नोट त्यांनी लिहून ठेवलेली आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 8 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. आता या ठिकाणी छोटी शॉर्ट नोट आहे पहा. गिव्हन बिलो मेसेज इज अबाउट. आता एक छोटा प्रश्न दिलाय आपल्याला की गिव्हन बिलो मेसेज इज अबाउट. अबाउट म्हणजे कशाविषयी आहे. खाली जर शॉर्ट नोट लिहिलेला आहे, संदेश दिलेला आहे, मेसेज तो कशाविषयी आहे ते आपल्याला लिहायचं आहे पहा. अगोदर आपल्याला मेसेज वाचावं लागणार आहे पहा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आता लगेच तुमच्या लक्षात पण आलं असेल पहा याचं काय उत्तर आहे. आता मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हा मेसेज कशाविषयी आहे. आता सगळ्यांना माहिती पहा, आपण वर्गात पण वाढदिवस साजरा करताना त्या विद्यार्थ्याला बोलतो पहा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. म्हणून याचं उत्तर असणार आहे की बर्थडे म्हणजे वाढदिवसाच्या विषयीचा हा मेसेज आहे. बाकीचे पर्याय आपण माहितीसाठी पाहूया. वेडिंग म्हणजे काय असतं, लग्न. त्यानंतर न्यू इयर म्हणजे जेव्हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला, नवीन वर्षाचा पण आपण शुभेच्छा देतो हॅपी न्यू इयर. आणि जर्नी, प्रवासाला जाताना पण आपण शुभेच्छा देत असतो हॅपी जर्नी. पण आपल्याला या ठिकाणी नोट्स दिली होती की मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे म्हणजे वाढदिवसाचा विषय आहे. म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन आलं ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 9. या ठिकाणी एक शॉर्ट नोट दिलेली आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे पहा. गिव्हन बिलो इज अ शॉर्ट नोट रिटर्न टू क्लासमेट हू हॅज नॉट रिटर्न असाइनमेंट बुक. आता पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात पण येईल पहा, क्लासमेट म्हणजे वर्गमित्र. एका वर्गमित्राने ही शॉर्ट नोट लिहून ठेवलेली आहे पहा. आता वर्गमित्राने त्याच्या वर्गातील मित्राला शॉर्ट नोट लिहिलेली आहे. तरी पण बघूया आपण. आता पहा, डिअर मिहिका नावाच्या विद्यार्थिनीला तिच्या युअर फ्रेंड म्हणजे तिच्या एक वर्गमैत्रिणीने ही शॉर्ट नोट लिहून ठेवलेली आहे पहा. आपण विषय समजून घेऊया. इट डॅट डॅश. आता पहिल्याच ठिकाणी आपल्याला डॅट डॅश ठिकाणी ऑप्शन निवडायचा आहे. म्हणजे आपल्याला त्यासाठी पुढे सगळी शॉर्ट नोट वाचावी लागणार, कारण संदर्भ लगेच लक्षात येणार नाही आपल्या पहा. इट डॅट डॅश मी टू नो दॅट फ्रेंड लाईक यू हॅव नॉट रिटर्न असाइनमेंट बुक. पहा ती काय म्हणते, इट डॅट डॅश मी की मला असं. आता तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे की मला काय वाटतंय, मला काय वाटलं ते निवडायचंय पहा. मी टू नो दॅट फ्रेंड लाईक यू म्हणजे तुझ्यासारख्या मैत्रिणीने काय केलंय, हॅव नॉट रिटर्न असाइनमेंट बुक. असाइनमेंट बुक म्हणजे काय, आपली जी अभ्यासाची दिलेली वही असते किंवा गृहपाठाची वही म्हणूया आपण त्याला, होमवर्कची वही. की मला असं म्हणजे वाटतंय की तुझ्यासारखी ज्या मैत्रीण आहे की तिने माझं असाइनमेंट बुक वापस केलं नाही. हाऊ कॅन यू बिहेव इन सच अ वे. आणि ती म्हणते की तिने असं लिहून ठेवलं की तू असं कसं वागू शकतेस. म्हणजे तिला थोडासा राग आलेला आहे की ती काय म्हणते की मला काही समजलं नाही की तू असं कसं करू शकतेस की तू माझी असाइनमेंट बुक वापस केली नाही. मग या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले पहा. आता इट गिव्ह हॅपीनेस मी. इथं जर हे ऑप्शन घेतलं इट गिव्ह हॅपीनेस मी, असं होऊ शकणार का, तुम्हाला खूप आनंद दिला नाही, कारण या ठिकाणी नोटबुक वापस केलेली नाही. कोणाला पण आनंद होईल का, नाही होणार, म्हणजे हा ऑप्शन नाही. दुसरं हर्ट. आता आपल्याला इथं सांगितलंय टू करेक्ट ऑप्शन निवडायचे पहा. हे एक लक्षात ठेवायचा प्रश्न. 2 पर्याय निवडायचे. मग आता हर्ट म्हणजे काय, हर्ट म्हणजे आपण त्याला म्हणतो इजा होणे. आता या ठिकाणी मनाला इजा होणे असं एक उत्तर येऊ शकतं पहा. इट हर्ट मी की माझ्या मनाला असं लागलं, आपण म्हणतो मनाला लागलं, माझ्या मनाला दुखावलं माझं मन, की
तुझ्यासारखी मैत्रीण माझं सांगितल्याप्रमाणे मला असाइनमेंट बुक काय वापस केलेलं नाही, म्हणजे हा एक पर्याय होणार आपला. दुसरा पहा आता चॅलेंज, याला काही चॅलेंज आहे का, की इट चॅलेंज मी, तू काय मला चॅलेंज दिलं, हे पण होऊ शकणार नाही. आणि दुसरा ऑप्शन होणार आहे सरप्राईज, म्हणजे एक आश्चर्य वाटलं पहा. आपण दोघं आपण मित्र असतो कधी कधी, आणि आपला मित्र कधी कधी असा वेगळा वागतो आपल्याशी, म्हणजे खोटं वागणं किंवा आपल्याला फसवणं असा प्रकार या ठिकाणी ती म्हणते की मला असं जाणवलंय की असं सरप्राईज, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मी तुला सांगितलं होतं की काल असाइनमेंट बुक माझे माझे वापस देऊन टाक, पण तू दिली नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन शब्द या ठिकाणी ऑप्शन निवडायचे होते, इट हर्ट्स मी आणि इट सरप्राईज मी. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहूया, क्वेश्चन नंबर 10. आता या ठिकाणी शॉर्ट नोट पुन्हा लक्षात घ्या पहा. कंप्लीट द फॉलोइंग नोट, चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथं आपल्याला एकच पर्याय सांगितला पहा निवडायला. पहा डिअर सतीश आणि खाली लिहिले उमेश. मागाशी सांगितलेल्याप्रमाणे पहा, अगोदर लक्षात घ्यायचं की शॉर्ट नोट चिठ्ठी कोणी लिहिली, कोणाला लिहिली. उमेशने लिहिलेली आहे, कोणासाठी लिहिलेले आहे, डिअर सतीश, त्याचा मित्र आहे. ठीक आहे, काय लिहिलंय बघूया आपण. यू शुड स्टडी हार्ड, तू चांगला अभ्यास. मगाशी स्टडी हार्ड शब्द गेला होता पहा, वर्क हार्ड, त्या ठिकाणी स्टडी हार्ड. यू शुड स्टडी हार्ड, तू चांगला अभ्यास केलाच पाहिजे. हे एक त्यांनी संदेश लिहून ठेवलाय. पुढे काय म्हटलंय, दॅट डेस यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आता पहा, हे शब्द पण आपण शुभेच्छा देताना म्हणतो. काय म्हणतो पहा, एखादा आपला कोणी मित्र वगैरे असेल, परीक्षेला चालला किंवा खेळाच्या स्पर्धेला चालला, तर आपण काय म्हणतो, विश यू ऑल द बेस्ट. म्हणजे ऑल द बेस्ट हे देताना, शुभेच्छा देताना कोणता शब्द येत असतो पहा, विश. म्हणजे हा आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे पहा. आलं लक्षात, विश यू ऑल द बेस्ट. कधी पण शुभेच्छा देताना सुरुवातीचा शब्द असतो विश. आता थँक नाही होऊ शकणार, सॉरी तर नाहीच होऊ शकणार, वेल पण नाही होऊ शकणार, म्हणजे या ठिकाणी आपला योग्य पर्याय आहे विश. पुढे पहा, क्वेश्चन नंबर 11. रीड द फॉलोइंग नोट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता आपल्याला या ठिकाणी एक पर्याय निवडायचा आहे. आता शॉर्ट नोट कोणी लिहिली, परत एकदा आपल्या लक्षात येईल, मॉम म्हणजे आईने लिहिली. कोणासाठी लिहिलेली आहे, डिअर सन, तिच्या प्रिय मुलासाठी. पहा काय लिहिलंय बघा, आय एम गोइंग टू द मार्केट. तिने काय लिहिलंय की मी मार्केटला जात आहे, बाजारात जात आहे. युअर लंच इज केप्ट इन द रेफ्रिजरेटर. लंच म्हणजे जेवण. पहा, तुझ्यासाठी मी जेवण रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे. प्लीज हीट इट बिफोर यू इट. आणि तिने काय सूचना केली की तुला जर जेवण करायचं असेल तर फ्रीज मधून काढून गरम कर आणि मगच खा. मग आता या ठिकाणी पहा, आपल्याला प्रश्न दिलाय, बाय रिडिंग दिस नोट, ही नोट वाचल्यानंतर वी कॅन से दॅट मॉम इज दॅट डॅश. मागाशी पण या प्रकारचा प्रश्न आला होता पहा, आई कशी आहे. मागाशी वडिलांचा आला होता, ओम आणि त्याचे वडील, ते कसे आहेत. आता कसे आहेत म्हणजे या ठिकाणी स्वभाव विचारलेला आहे पहा आपल्याला. मग मॉम ही नोट वाचल्यानंतर आई कशी आहे, कशा स्वभावाची आहे, हा आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. मग आता पहिला ऑप्शन आहे पहा, अँग्री. अँग्री म्हणजे रागीट असणार आहे का, आई रागावलेली नाहीये. त्यानंतर पहा स्ट्रिक्ट, स्ट्रिक्ट म्हणजे कडक स्वभावाची आहे का, नाही. पुढचा पर्याय ब्रेव म्हणजे शूर आहे का, नाही. मग मगाशी प्रश्न झाला होता त्या प्रकारे इथं उत्तर येऊ शकतं केअरिंग. केअरिंग म्हणजे काळजी करणारी आई आहे. तिने सांगितलंय की तिच्या मुलासाठी की तू तुझ्यासाठी जेवण बनवून ठेवलं, जेवण कर, असं एक काळजीपूर्वक संदेश दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन येणार आहे केअरिंग. लक्षात येत आहे, खूप सोपं आहे पहा. आणि बरेच प्रश्नाचा सराव आता वेळेअभावी आपण जेवढे होतील तेवढे घेणार आहोत. पण हे प्रश्न पहा, आता आपण जे घेतलेले आहेत यातीलच प्रश्नपत्रिकेत काही आलेले पण आहेत आणि येऊ पण शकतात. म्हणून हे प्रश्न आज सरावासाठी चांगलं लक्षात घ्या पहा. आता पुढे पहा, क्वेश्चन नंबर 12 आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक म्हणजे रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द लिहायचा आहे, पर्याय लिहायचा आहे पहा. शॉर्ट नोट कोणी लिहिली, अमितने. पहा, युअर फ्रेंड अमित. कोणासाठी लिहिली, डिअर फ्रेंड राहुल. राहुलला शॉर्ट नोट लिहिलेली आहे पहा. काय विषय आहे आपण बघूया. प्लीज मीट मी ऍट द लायब्ररी. मीट मी म्हणजे मला भेट. कुठं भेट, ऍट द लायब्ररी म्हणजे वाचनालयात, ग्रंथालयात भेट. किती वाजता भेट, संध्याकाळी 5 वाजता. ठीक आहे, पहिलं आपल्या लक्षात आलं. पुढं काय म्हटलंय पहा, डू नॉट फॉरगेट टू ब्रिंग युअर सायन्स डॅश डॅश विथ यू. डू नॉट फॉरगेट, विसरू नको. काय विसरू नको, टू ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे, काय आणायला विसरू नको, युअर सायन्स डॅश डॅश, तुझं सायन्सचं
डॅश डॅश. आता या ठिकाणी आपल्याला योग्य ऑप्शन लिहायचंय पहा, विथ यू युअर फ्रेंड अमित. आता आपल्या सिच्युएशन लक्षात आलेली पहा की काय केलंय, अमितने काय सांगितलं राहुलला की लायब्ररीत ये, ग्रंथालयात ये. आता ग्रंथालयात ये, ठीक आहे, मग काय घेऊन ये, सायन्सचं काय घेऊन ये. आता तुमच्या लगेच लक्षात आलं असेल पहा, तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, सायन्सचं नोटबुक घेऊन ये. कारण ग्रंथालयात कशाला जातो आपण, वाचन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी जातो. म्हणून तुझं सायन्सचं नोटबुक घेऊन ये. हे पटकन आपण उत्तर लिहू शकतो. आता इतर जे पर्याय जर पाहिलं आपण तर लायब्ररीमध्ये सायकल आणू शकत नाही, त्याचं काय काम नाही. टॉय म्हणजे खेळणी तर अजिबात आणू शकत नाही. लंच बॉक्स म्हणजे तिथं जेवण करायची जागा नसते. लायब्ररी फक्त वाचनासाठी, अभ्यास करण्यासाठी असते. म्हणून त्यांनी सांगितलंय की तुझ्यासोबत तुझं सायन्सचं नोटबुक घेऊन ये. पुढे अजून एक प्रश्न पाहूया आपण, क्वेश्चन नंबर 13. रीड द नोट अँड आन्सर बाय चुजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पुन्हा एकदा नोट वाचा आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. आता ही नोट्स कोणी लिहिली पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल. खाली नाव असतं प्रिन्सिपल, म्हणजे मुख्याध्यापकांनी लिहिली. कोणाला लिहिलेली आहे, डिअर स्टुडंट, विद्यार्थ्यांसाठी शॉर्ट नोट लिहून ठेवलेले आहे. आता काय लिहिलंय बघा, टुमॉरो इज अ हॉलिडे. पहा, टुमॉरो म्हणजे उद्या, माहिती आपल्याला. इज अ हॉलिडे, उद्या सुट्टीचा दिवस आहे. पुढे दिलंय ऑन अकाउंट ऑफ. आता ही फ्रेज आहे पहा, तुम्हाला याचा अर्थ माहिती असायला पाहिजे की त्यामुळे, अँड अकाउंट ऑफ, त्यामुळे. कशामुळे उद्या हॉलिडे आहे, दिवाळी. हे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलंय की उद्या दिवाळी हा सण असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे. द स्कूल विल रिओपन ऑन मंडे. रिओपन शब्द आलाय म्हणजे शाळे बंद होणार आहे, सुट्टी असणार आहे आणि परत उघडणार आहे, म्हणून रिओपन शब्द आलाय. स्कूल विल रिओपन ऑन मंडे म्हणजे सोमवारी शाळा भरणार आहे, उघडणार आहे, अशी प्रिन्सिपलनी नोट लिहिलेली आहे. आपल्याला इथं प्रश्न दिलाय काय, दिस नोट इज रिटर्न टू गिव्ह. रिटर्न ही नोट लिहिलेली आहे, टू गिव्ह काय देण्यासाठी लिहिलेली आहे. पहा, प्रिन्सिपलने स्टुडंटला काय देण्यासाठी ही चिठ्ठी दिलेली आहे असं आपल्याला विचारलंय पहा. आता पहिला ऑप्शन आहे अँड इन्व्हिटेशन, आमंत्रण आहे का ते, अजिबात नाही. अँड इन्फॉर्मेशन, माहिती आहे का, बरं ठीक आहे, आपण थोड्या वेळ थांबू हा पर्यायासाठी. पुढे पहा, अ वॉर्निंग, इशारा दिलाय का मुख्याध्यापकांनी, अजिबात नाही. अ कंप्लेंट, तक्रार केली का विद्यार्थ्यांविषयी, अजिबात नाही. म्हणून आपला ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर 2, द अँड इन्फॉर्मेशन. प्रिन्सिपलने काय केलंय, विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे या नोट्स मधून. आता परत एकदा पहा, आपण या ज्या शॉर्ट नोट्स याच्यावर तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न हमखास येणार आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी काय काय करायचंय पहा. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा त्या सूचना बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, शॉर्ट नोट म्हणजे काय असतं, एक छोटी चिठ्ठी, महत्वाचा संदेश लिहून ठेवलेला असतो लिखित स्वरूपात, आणि ही तातडीने द्यावीची लिखित स्वरूपातील माहिती असते पहा. या घटकावरील प्रश्न सोडवताना दिलेली शॉर्ट नोट लक्षपूर्वक वाचून समजून घ्यायची पहा. आपल्याकडे वेळ कमी असतो त्यामुळे पटकन शॉर्ट नोट वाचायची, त्याच्यातलं मिनिंग समजून घ्यायचं, सिच्युएशन लक्षात घ्यायची आणि त्यानंतर पर्याय एकदा वाचून घ्यायचे आणि शॉर्ट नोट बरोबर सांगड घालून योग्य पर्याय आपल्याला निवडून त्या ठिकाणी आन्सर सांगायचं आहे, म्हणजे ऑप्शन निवडायचा आहे. तर कोणाला जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही विचारू शकता पहा. या टॉपिक वर कोणाला काही अडचण आहे का? समजलं. समजलं. सर्व घटक परत समजून. बर बर बर. आणि आता लक्षात घ्या, उद्या याच वेळेला आपला याच याच्यावरचा टॉपिक आहे आपल्याला क्रिएटिव्ह रायटिंग.